हा एक क्रॉसओव्हर आणि हा टाईम फ्रेम. वाह! काय कमाल सेटअप बनलाय. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता केवढी छोटी रिग्स बनले. त्याच्यानंतर आपण इथे बघितलं तर किती छोटी रिग्ससोबत जो आहे आपल्याला छान असा रिवॉर्ड बघायला मिळालाय. अगेन इथे सो असे मल्टिपल एक्झाम्पल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबत ह्या सेटअपची स्ट्रॅटेजीसुद्धा सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटापट जा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा सेटअप आपण क्रिप्टो, इंडियन मार्केट आणि तुम्हाला पाहिजे त्या चार्टवरती लावून तुम्ही बघू शकता. तर चलो स्टार्ट करूया आजच्या ह्या धमाल स्ट्रॅटेजी सेटअपला. हे गाईज, हाय, हॅलो, वेलकम टू माय पेज वन्स अगेन. सो नमस्कार सगळ्यांना, मी आहे स्वाती आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या अनस्टॉपेबल ट्रेडर्सच्या पेजवरती खूप खूप स्वागत आहे. सो जसं तुम्ही आधी थोडासा प्रिकॅप बघितला असेल की मी एक मस्त असा भन्नाट सेटअप जो आहे तो शोधून काढला आहे, जो आपण इंट्राडेसाठी पोझिशनलसाठी सुद्धा यूज करू शकतो. इंडियन मार्केट, क्रिप्टो मार्केट, गोल्डमध्ये तुम्हाला पाहिजे तिथे. सो तो सेटअप जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की हा सेटअप भले थोडासा मोठ्या टाईम फ्रेमवरती आहे, पण ह्याची जर आपण ॲक्युरेसी लेवल बघितली तर ती बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वर्क करते. सो व्हिडिओ प्रोसेस करण्याआधी माझी जी काही व्हिडिओ आहे ती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचं रिकमेंडेशन्स किंवा ॲडवाईस देत नाही. तो चलो लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, शंका असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ऑफिशियल नंबर जो आहे तो तिथे मेन्शन केलेला आहे. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला शिकायचं आहे तर आपला फॉर्म देखील दिलेला आहे विच इज कम्प्लिटली एज्युकेशनल पर्पज. तिथेही तुम्ही कनेक्ट करू शकता. सो लेट्स स्टार्ट. सो तुम्ही आता इथे बघितलं असाल मी आहे गोल्डच्या चार्टवरती आणि हा असा भन्नाट असा सेटअप आहे जो 30 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती वर्क होतो. आता इथे आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. एक तर कुठली कॅन्डल बनते आणि दुसरी गोष्ट आपल्याला इथे वॉच अँड आउट करायची आहे की तिथे आपल्याला क्रॉस ओव्हर मिळतो की नाही. मग कोणता आहे EMA तो तर आपण जाणून घेऊयाच, पण इथे तुम्ही बघू शकता की क्रॉस ओव्हर झाल्यानंतर कशा पद्धतीने खूप जास्त टाईम सस्टेन जो आहे ना हा ट्रेंड, म्हणजे तिथे फॉल्स क्रॉस ओव्हरचे किंवा फॉल्स सेटअपचे किती कमी चान्सेस आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. आणि ही मी बऱ्यापैकी बॅक टेस्टिंग केलेली आहे. सो तुम्ही इथे बॅक टेस्टिंग करा, बिटकॉईनमध्ये बॅक टेस्टिंग करा किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये सुद्धा स्पॉट निफ्टीवरती बॅक टेस्टिंग करा, तेही वर्क होऊ शकतं. सो ते सिम्पली बघा, इथे ग्रीन कलरवरती गेला आणि कशा पद्धतीने क्रॉस ओव्हर झाल्यानंतर आपल्याला किती छोटी रिस्क लागली आहे आणि किती मस्त असा 1:9चा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे ना इथे बघायला मिळाला. म्हणजे स्मॉल रेंजमध्ये आपला SL जो आहे ना इथे लागतो आहे आणि बिगर टाईम फ्रेममध्ये जो आहे ना आपल्याला बघायला मिळतो आहे की मोठा जो आहे ना रिवॉर्ड तिथे कॅप्चर करता येतो आहे. सो इथे तुम्ही थोडे आणखी मागे गेले तरी हे सेम व्ह्यूज जे आहेत नाही बघा इथे अगेन किती फॅन्टॅस्टिक ट्रेंड, अगेन इथे सुद्धा किती फॅन्टॅस्टिक ट्रेंड. तर तुम्हाला त्याच्यासाठी स्टेप्स काय फॉलो करायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जायचं आहे 30 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती. ओके, सगळ्यात पहिलं जायचं तुम्हाला 30 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती. आत्ता मी आहे गोल्डच्या चार्टवरती. तर तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल की गोल्डसाठी ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म कोणता उत्तम आहे, तर आपण सिम्पली शार्क एक्सचेंजचा प्लॅटफॉर्म इथे यूज करतो, जो की गव्हर्नमेंट अंडर रजिस्टर आहे, FIU अंडर रजिस्टर आहे. तर तुम्ही जाऊन तिथे तो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याचीसुद्धा अकाउंट ओपनिंगची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. सो तुम्ही जाऊन तिथे अकाउंट्स ओपन करू शकता. येस, इट्स कम्प्लिटली फ्री फॉर यू. मला त्यातून थोडंफार कमिशन नक्कीच आहे, पण तुम्हाला त्यातून कोणत्याही पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. सो तर तुम्ही सगळे उत्सुक आहात की मी इथे कोणता जो आहे ना तो सेटअप इथे यूज केलेला आहे, मी इथे कोणता इंडिकेटर जो आहे ना तो लावलेला आहे. तर तुम्ही एवढं तर ह्या लाईन बघून गेस केलं असेल की आपण यूज केलेला आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज EMA. आपण इथे जॉईन केलेला आहे. इकडे आपण लावलेला आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. हा तुम्ही माझ्या बऱ्याचदा चार्टवर बघता, पण इथे मी थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो तर ते काय केलं आहे ते बघूया. सो सिम्पली तुम्हाला काय जायचं आहे, इंडिकेटर्समध्ये जायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे EMA. ओके, इथे तुम्ही EMA टाईप केलं. फर्स्टच ऑप्शनल मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, ह्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोनदा EMAs येतील. सो EMA एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लावला. आता इथे मी गेली सेटिंग्समध्ये. इथे सिम्पली इनपुट्समध्ये 10 करायचे आपल्याला आणि स्टाईलमध्ये जाऊन त्याचा तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता. मी इथे ग्रीन कलर दिलेला आहे. देन आपण 20 लावायचं आहे.
सो 20ची मी इथे लेंथ लावली. स्टाईलमध्ये मी ह्याला रेड कलर दिला आहे. तोही तुम्ही तुमच्या मनानुसार लावू शकता. आता इथे आपल्याला करायचं काय, सगळ्यात पहिलं म्हणजे EMA म्हणजे काय? याच्यात 2 प्रकार आहेत. एक आहे सिंपल मूव्हिंग एव्हरेज आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. सो सिंपल मूव्हिंग एव्हरेज जो आहे ना, तो खूप टाईम घेऊन म्हणजे खूप मागचा म्हणजे आपल्याला जर डे टाईम फ्रेमचा वगैरे तर तो जो एव्हरेज आहे ना, तो देण्याचा प्रयत्न सिंपल मूव्हिंग एव्हरेज येतो. आणि EMA जो आहे ना, तो क्विक अपडेशन देतो, की सध्या करंट सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये काय सुरू आहे. ते आपल्याला ऑब्झर्वेशन देण्याचं किंवा त्याचं ॲनालाइज देण्याचं काम जो आहे ना, हा EMA करतो. सो आपल्याला ते इंट्राडे करायचे किंवा जर आपल्याला पोझिशनल करायचं आहे, तर आपण सिम्पली EMA यूज करू शकतो. आणि EMA लावून आपण डे टाईम फ्रेमवरती सुद्धा ह्याचे ऑब्झर्वेशन्स लावू शकतो. फक्त काही याच्यासोबत कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जे आहेत, म्हणजे जसं की मारुबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न झालं किंवा एंगल्फ कॅन्डलस्टिक पॅटर्न झालं, हे जर तिथे बनलेलं असेल ना, तर त्यानुसार आपण तिथे वर्कआउट करू शकतो. सो आता तुम्ही इथे बघू शकता, मी EMAचं तुम्हाला एक्सप्लेन आउट केलेलं आहे, की EMA म्हणजे काय. आता मी इथे ओके केलं आहे. आता सिम्पली मला इथे हे क्रॉस ओव्हर्स मिळाले. आता करायचं आहे काय, आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस हे कशा पद्धतीने आपण ॲनालाइज करू शकतो, कशा पद्धतीने आपण इथे ऑब्झर्व करू शकतो, ते मी तुम्हाला इथे सांगते. आता बघा इकडे क्रॉसओव्हर मिळाला आहे. ग्रीन लाईन वरती गेली आहे, म्हणजेच की 10चा EMA जो आहे तो वरती गेला आणि 20चा म्हणजे करंट सिच्युएशन आपल्याला अशी सांगते, की मार्केटमध्ये जी आहे ना, आता थोडी बाईंग लेवल येत आहे. सो ही कॅन्डल जी आहे ना, जिथे क्रॉसओव्हर झालं आहे, ओके, ही जी कॅन्डल आहे ना, जिथे क्रॉसओव्हर झालं आहे, त्याचा हाय जो आहे ना, तो ब्रेक झाला. त्याच्या हायच्या वरती कॅन्डल क्लोजिंग झाली, की आपण इथे आपला एंट्री पॉईंट जो आहे ना, तो ॲनालाइज करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो. आणि ज्या कॅन्डलला क्रॉसओव्हर झाला आहे, त्या कॅन्डलचा लो आपण ॲज अ रिस्क ठेवू शकतो. त्या कॅन्डलचा लो आपण ॲज अ रिस्क ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता, की हा ट्रेंड जो आहे ना, तो कुठपर्यंत कंटिन्युएशनमध्ये गेलेला आहे. हा बघा, सी लुक ॲट हिअर. ओके, वॉव, कमाल. कमाल सेटअप जो आहे ना, तो इथे बनला आहे. त्याच्यानंतर आणखी इकडे बघा, इथे थोडेसे आणि हा टाईम फ्रेम आहे 30 मिनिट्स. म्हणजे यू कॅन थिंक इट आउट, की किती मोठ्या टाईम फ्रेमवरती, किती बिगर टाईम फ्रेमवरती जर आपण विथ द ट्रेलिंग स्टॉप लॉस जर आपण गेलो, तर आपल्याला काय फंटॅस्टिक मोमेंटम जी आहे ती इथे कव्हर अप करायला मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1% पेक्षा जास्तची मोमेंटम जी आहे ना, ती इथे बघायला मिळाली. सो अजून आपण इथे एक्झाम्पल्स बघूया. हे बघा इकडे क्रॉसओव्हर मिळाला आहे. ओके, हा इकडे क्रॉसओव्हर मिळाला आहे. सेम कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यावरती आपण व्ह्यू बनवला. ओके, आपण व्ह्यू बनवला, तर इथे बघा थर्ड कॅन्डलमध्ये आपल्याला जो आहे ना ब्रेकआउट मिळाला आहे. थर्ड कॅन्डलमध्ये जो आहे ना आपल्याला इथे ब्रेकआउट मिळाला आहे. सो थर्ड कॅन्डलच्या म्हणजे थर्ड कॅन्डल जी इथे क्रिएट झाली ना, तिने ह्या कॅन्डलचा म्हणजे क्रॉसओव्हरच्या कॅन्डलचा ब्रेक केला आहे. सो ह्या कॅन्डलचा हाय आपली रिस्क राहणार शॉर्ट पोझिशनसाठी आणि ह्याच कॅन्डलच्या लो नंतर म्हणजे जिथे ब्रेकआउट मिळाला आहे तिथे आपण आपला व्ह्यू बनवणार. आणि तुम्ही इथे सुद्धा बघू शकता काय फॅन्टॅस्टिक मोमेंटम जी आहे ना, ती डाऊन साईडला मिळाली. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक. आणि रिस्क जर तुम्ही बघितली म्हणजे 10 रुपये का रिस्क और 1000 रुपये का जो है रिवॉर्ड, अशा पद्धतीने जो आहे ना इथे व्ह्यू बनतो आहे. आणि जर असे ट्रेंड्स आपल्याला 2 दिवसाने किंवा 3 दिवसाने किंवा एका दिवस आड करून जरी मिळाले, तरी काय फॅन्टॅस्टिक काम करू शकतं. आणि हे सरळ मी गोल्डमध्ये लावलं आहे. तर आता आपण थोडंसं ना बिटकॉईनमध्ये जाऊया. आपण बिटकॉईनमध्ये सुद्धा ह्याचा व्ह्यू बनवूया, की बिटकॉईनमध्ये हे कशा पद्धतीने वर्क करते. ओके, 30 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती. हे बघा इकडे क्रॉसओव्हर मिळालं आहे. क्रॉसओव्हरनंतर कॅन्डल गेली. सी लुक ॲट हिअर, व्हॉट अ मोमेंटम. म्हणजे तिथे पुन्हा मार्केट येतच नाही. इथे तर कम्प्लिटली साईडवेज आहे. तुम्हाला रिझनही माहिती आहे. सॅटर्डे संडेचा. सॅटर्डे संडेमध्ये मोस्टली थोडं जर तुम्ही क्रिप्टो करताय, तर सॅटर्डे संडेमध्ये इंडिकेटर्स थ्रू चालू नका. कारण मोस्टली मार्केट साईडवेजच राहण्याचा प्रयत्न करतं. कारण फॉरेन मार्केट बंद असतं, इंडियन मार्केट बंद असतं. त्यामुळे इथे व्होलॅटिलिटी, व्हॉल्यूम सगळ्या गोष्टी फार कमी असतात. सो हा पण एक इथे व्ह्यू ठेवून द्या. या गोष्टीसुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. इकडे क्रॉसओव्हर मिळाला, इकडे सुद्धा फॅन्टॅस्टिक मोमेंटम मिळाले. आता आपण निफ्टीमध्ये सुद्धा चेक करूया, की निफ्टीमध्ये ही कितपत वर्क करते. तुमच्या सगळ्यांचा आवडता. ओके, निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघूया, की ही कशा पद्धतीने इथे वर्कआउट करते. आजचा सुद्धा आपण इथे व्ह्यू बघू. साइडवेज मार्केटमध्ये कोई भी नहीं चलेगा. साइडवेज बघा इकडे आपल्याला सरळ दाखवते, की डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. बघा इकडे आपल्याला 30 मिनिट्समध्ये इधरच बता दिया था, की सेलिंग प्रेशर म्हणजे इवन 10 तारखेला 7 दिवस आणि तेव्हापासून पूर्णपणे डाऊन ट्रेंड आहे मार्केट. पूर्णपणे डाऊन ट्रेंड आहे. इकडे क्रॉसओव्हर मिळाला आहे फॉर द डाऊन. अगेन इकडे डाऊन. इकडे क्रॉसओव्हर मिळाला, इकडे अप. सो देखो कितना छोटे-छोटे म्हणजे इवन आपण जर
निफ्टीमध्ये सुद्धा इंट्राडेसाठी व्ह्यू बनवला किंवा पोझिशनलसाठी सुद्धा जरी व्ह्यू बनवला तरी हा किती उत्तम पद्धतीने इथे वर्क करतो. तर तुम्हाला कळाली का ही स्ट्रॅटेजी? हो की नाही मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला सेटअप आवडला असेल, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल आणि जर पेजवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका. बाय. जय महाराष्ट्र म्हणते.